नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा आणि लागतच्या भागावर आहे. एक द्रोणिका रेषा मेघालय ते चक्रीय स्थिती मराठवाडा पर्यंत आहे व ती सब हिमालयन वेस्ट बेंगाल, झारखंड, उरिसा, साऊथ छत्तीसगड आणि विदर्भातून जात आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 आणि 2 विदर्भातील सर्व जिल्हे कोरडे असण्याची शक्यता आहे. दिवस 3 विदर्भातील जिल्हे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. दिवस 1 आणि 2 कुठलीही धोक्याची सूचना नाही. मात्र दिवस 3 मध्ये विदर्भातील जिल्हे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढील 2 दिवस विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये मेनली क्लिअर वेदर ते पार्टली क्लाउडी वेदर एक्सपेक्टेड आहे. दिवस 3 पासून विदर्भातील काही शहरांमध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान. पुढील 3 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.